गुढीपाडव्याच्या दिवशी मालाड येथील पठाणवाडीमध्ये 2 गटांमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली होती। त्यात एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली। मात्र तपास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाहीये। त्याच अनुषंगाने शिवसेना नेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज कुरार पोलीस ठाणे येथे भेट दिली व त्या राड्यामध्ये सामील होते त्यातील काही नावे त्यांनी पोलिसांना दिली आहेत व त्यांनी यावेळी कुरार पोलिसांबद्दल देखील संशय व्यक्त केलाय। भाग घेण्यासाठी काही हिंदू तरुण जात होते। त्यांना पठाणवाडीमध्ये नुरानी मस्जिदच्या समोर एक संभार जो जिहादी प्रवृत्तीचे जो मुसलमान होते त्यांनी पकडून खूप मारला चोपला आणि त्यानंतर अजूनही कुरार पोलीस स्टेशन मधून जे काही कारवाई झाली पाहिजे तो झालेली नाही। अजूनपर्यंत फक्त 2-3 लोकांना अटक केलेली आहे। माझी अशी मागणी आहे त्यांच्या पण असा एक कंप्लेंट होता FIR मध्ये की 9-10 लोक मेनली इन्व्हॉल्व होते। तो 9-10 लोक कोण होते पण अजूनपर्यंत कुरार पोलिसने काय अटक ना केली हा विचारण्यासाठी मी इकडे आलेलो होतो। आणि आता मला ACP आणि सिनियर PI असं सांगितलेलं आहे जो त्यांचा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर होता तो चांगला नव्हता, तो कुठेतरी एक कामचोरी करत होता आणि यामुळे त्यांनी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर चेंज केलेला आहे। नवीन इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आहे, तपास अधिकारी आहेत आणि तपास अधिकारीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की आता आम्ही येणारे 24 तासात 48 तासात काहीतरी मोठा कारवाई करून सगळ्यांना पकडून आणणार। आज आम्ही काहीतरी नाव दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आमच्याकडे जो एक अशी सूचना आली की काही लोक होते ज्यांचं नाव आमच्याकडे आहे, त्यांचे फोटो पण आहेत CCTV कॅमेरामध्ये। तर कुरार पोलीसची जबाबदारी आहे की दिल्डेशी मध्ये शांतता राहिली पाहिजे आणि शांतता स्थापित करण्यासाठी जे काही लोक जिहादी प्रवृत्तीचे लोक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। घटना घडली ती मस्जिद आणण्याचं त्याच्यावर JCB कारवाई करण्याचं कोणी मागणी केला कशा पद्धतीने? पठाणवाडीमध्ये असे खूप सारे स्ट्रक्चर्स आहेत जो अनधिकृत आहे आणि खूप दुकान आहे, खूप हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत, लोकांचं घर आहे। अशाच रस्त्यावर त्यांनी नुरानी मस्जिद पण बांधलेला आहे। तो नुरानी मस्जिद पण अवैध आहे, अनधिकृत आहे। त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होईल, लवकरात लवकर होईल। पण हा काम पोलिसचा नाही आहे, PMCचा आहे। नागपूरमध्ये जसं फहीमच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलं तसंच आपण मागणी करा। अर्शन शेखनी जे काही अनऑथराइज कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचा डिटेल आम्ही दिलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांचा जो अवैध बांधकाम आहे त्याच्या विरोधात कारवाई होईल। अब कारवाई हथौडा होईल की बुलडोजर होईल आता या BMC ला ठरवायचं आहे। सर वक्फ बोर्ड आहे तो त्या संदर्भात आज लोकसभेमध्ये बिल पास होत आहे, बिल पेश केलेलं आहे। कशा पाहता एकंदरीत ठाकरे गटाची पाठिंबा मिळणार का अपेक्षा तुम्ही? ठाकरे गटाच्या जो उबाठाचे जो खासदार आहेत त्यांच्यामध्ये एक मोठी फूट पडलेली आहे। त्यांचे 9 खासदार मध्ये काही खासदार असा सांगतात की बाळासाहेबांच्या विचारावर आमचा विश्वास आहे आणि यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकचं समर्थन केला पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे। पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी असं ठरवलेलं आहे की वक्फ जो सुधारणा विधेयक आहे त्याला विरोध केला पाहिजे कारण त्यांना मुस्लिम लोकांचा वोट पाहिजे। तर मुस्लिम मतांची लाचारी पुढे एकदम उद्धव ठाकरे लाचार झालेले आहेत आणि त्यांचे स्वतःचे जो खासदार आहेत ते त्यांच्या कंट्रोल मध्ये नाही आहेत। बहुतेक आज फ्लोअरवर काहीतरी निर्णय होईल, समजा त्यांनी व्हीप वगैरे इश्यू केला तर खासदार अडचण मध्ये येऊ शकतात आणि त्यांना काहीतरी एक पार्टीची लाईन फॉलो करणार ते। पण खूप सारे खासदार त्यांचे विरोधात आहेत, उद्धव ठाकरेची लाईनच्या विरोधात आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे अजूनपर्यंत त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी उघड केलेली नाही। संजय राऊत यांनी आज सकाळी सांगितलं की हिंदुत्वाचा आणि वक्फ बोर्डचा काही मात्र सुद्धा संबंध नाही, त्यावर नाही आहे तर पण तुम्ही कशाला तुम्ही सपोर्ट का करत नाही हा विषय आहे ना। कारण जे संपूर्ण देशात जे मुल्ला आहेत, मौलवी आहेत ते वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनामुळे तुम्ही एकदम घाबरलेले आहात आणि त्यांच्या आंदोलनामुळे तो मुस्लिम समाजमध्ये पण एक गैरसमज पसरवतात। मुस्लिम समाजाच्या या सुधारणा विधेयकामधून काहीही नुकसान नाही होत।
उलट मुस्लिम जो गरीब मुस्लिम बच्चे बाळामुळं आहेत आणि जो गरीब मुस्लिम महिला आहेत त्यांना फायदा होईल जेव्हा हा सुधारणा विधेयक पास होईल आणि कायदा बनेल. तो अशा परिस्थितीत, कारण तुम्हाला एक मुस्लिम वोट पाहिजे आणि तुम्हाला असं वाटतो की मुस्लिम समाज हा सुधारणा विधेयकच्या विरोधात आहे, यामुळे तुम्ही सर्वप्रथम जेपीसी मध्ये विरोध केला. जेव्हा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक इंट्रोड्यूस झाला तेव्हा तुम्ही अब्स्टेन झाला. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक मुस्लिम लोकांच्या समोर एक लाचारी आहे असं तुम्ही दाखवता. थँक्यू. थँक्यू सो मच. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील गुळ कारखाना परिसरातील बग्यासला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. परिसरातील शेतकरी, पोफाळी पोलीस स्टेशनचे पोलीस व उमरखेड नगर परिषदेचे अग्निशामक दल यांना या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले. पोफाळी पोस्टचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच अग्निशामक दलाने आगीवरती तात्काळ नियंत्रण मिळवलं. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. यवतमाळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागापूर तालुका उमरखेड येथील शाळेला मुख्यमंत्री स्वच्छता शाळा सुंदर शाळा या अभियानात मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या शुभ हस्ते सन 2023-24 जिल्हा प्रथम पुरस्कार 11 लाख रुपये व प्रशस्ती पत्रक देऊन यवतमाळ येथे गौरव करण्यात आला.